आणि झटपट श्रीमंतीचे दिवस आलेत. एका रात्रीत सगळं पाहिजे, गाडी बंगला, आणि त्याचा परिणाम घरामधलं सगळं अशांतता आहे. सर्वात जास्त महिलांवर आज महाराष्ट्रामध्ये कौटुंबिक जे संघर्ष आहेत त्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. आम्हीच याच गावात मी शिकलो आणि पाहिलो रात्री 10 वाजता. आता समोरच गोरख चौरे आमचा वर्गमित्र, इथं समोर 2 ढेमाळ्यात सगळेच त्या का आता काही वर्गमित्र आमचे बसलेले आहेत तिथं. आम्ही तिथं पाहायचो की या सगळ्या याच्यामध्ये रात्री 10 वाजता ज्यादा तास संपले तर वर्गातल्या मुलींना घरी नेऊन सोडवायचे. आई वडील झोपलेले असायचे, भीती वाटत नव्हती. आता सकाळी 10 वाजता आमची मुलगी घरातून शाळेत गेली तर ती शाळेतून घरी सुरक्षित येईल का नाही याची भीती आम्हाला. काय एवढे असुरक्षित झाले? मग पैसा येऊन माणसांचे नैतिक मूल्य का ढासळलं? आणि नैतिक मूल्य ढासळलं का प्रशासनाचं नैतिक मूल्य ढासळतं. आणि एकदा प्रशासनात आणि राजकारणातले नैतिक मूल्य संपले की समाजाचं नैतिक मूल्याची अधोगती होती. म्हणून समाजाचं नैतिक मूल्य जोपर्यंत गावाच्या चावडीत जुने जाणते माणसं गाव कारभार करायचे त्यावेळेस गावं पैसे नव्हते, पण दुःखद घटना घडली. अख्ख्या गावाच्या चुली बंद होऊन अंत्यविधीत सहभागी व्हायचे. सण उत्सव आले, लग्न आले, पटत नसायचं पण तांदूळ टाकायला जायचे. जेवणार नाही पण तांदूळ टाकायला जायचे. सुख वाटून घ्यायचे, दुःख वाटून घ्यायचे. आता दुःखद घटना घडली. बरा गेला कालच्या निवडणुकीतले उद्योग करीत होते. निवडणुकीच्या राजकारणाने एवढं मन कलुषित केले की चांगलं काय वाईट काय काहीच कळत नाही. अशी सगळी समाजाची. एखादा आता सध्याची, पूर्वी एखादा पिल्याला दिसला गावात अख्खं गाव दारू पिलाय, पण 8 दिवस तोंड दाखवत नव्हता. आणि आता बदलला, गंधन माळ लावून चवडी पुढे आला माणूस, ह्या काय करून करून थकले आणि देवपूजेला लागले. म्हणजे परिवर्तन बदल आम्हाला मान्यच नाही. आणि प्रत्येकाचा चष्मा समोरचा वाईटच दिसतो. चांगलं काही चाललं असं कोणाला पटतच नाही. अहो अण्णा हजारे सारख्या माणसांना काहीच नाही ना, घरदार त्याग गेलाय तरी अण्णांची चौकशी झाली. बरोबर आहे. आपल्यासारखे तर प्रपंचातून आलेले आहेत. म्हणून चांगलं काय आहे ते मॉडर्न कसं याचा प्रयत्न सर्व दूर चालू आहे. काय नाही मग सगळे सारखेच झाले ना, मग अडचण नाही. पण एखाद्याने चांगलं केलं की मग लोकांचा आग्रह होतो, अरे त्यांनी इतकं चांगलं केलं तुम्ही का नाही करत, ही अशी परिस्थिती असते. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की चांगलं आणि वाईट समाजातलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि लोकशाही प्रधान देशात राजकीय व्यवस्था ही सर्वोच्च आहे, पण राजकारणातला सर्वोच्च आदर्श म्हणजे प्रभू रामचंद्र होते. प्रभू रामचंद्र राज्यकर्तेच होते. त्यांचं राज्य समाज हिताचं होतं. 14 वर्ष वनवासाचा संघर्ष केला. आपण जर कधी जाऊन आला, चित्रकूटला गेलाय कोणी? चित्रकूटला झार वा भाग्यवानात हातवरती काही नव्हते, कुठं जायचं माहीत नव्हतं. प्रवास करत करत मंदाकिनी नदीच्या कडेला आले, म्हणजे चित्रकूटला. अर्धी बाजू मध्य प्रदेशमध्ये येते आणि अर्धी उत्तर प्रदेशमध्ये येते, मंदाकिनी वाद. आणि तिथे येऊन थांबले, कुठं जायचं माहीत नाही. आणि अत्री मुनींनी त्या ठिकाणी दिशा दिली की चित्रकूटला कामदनाथाचा पर्वत आणि कामदनाथाचं मंदिर आहे, तिथे जा, परिक्रमा कर, तुला पुढची दिशा मिळत. सती अनुसया अत्री मुनी भगवान दत्तात्रेयांचं बरोबर आहे. म्हणजे ही परंपरा तिथपासून आहे. आणि गेल्या प्रभू रामचंद्र कामदनाथाला परिक्रमा केली आणि तिथे त्यांना भरत भेटीचा प्रसंग खूप सुंदर, तुम्ही जाऊन या. मी योगीजींचं कार्य जे आहे राजकारण म्हणणं थोडं पण ठेवा, नाही तर क्लिप सुरू होईल. एक लक्षात घ्या, इनडायरेक्ट तुम्ही समजून घ्या मला काय सांगायचं ते. म्हणजे गोरखपीठ हे सर्वोच्च पीठ आहे या देशातलं. आणि तिथून ज्यावेळेस पुढे नाथ संप्रदाय भारतभर गेला आणि शेवटी नाथ संप्रदायाचा शेवटचं पर्व आलं, त्यावेळेस गहिनीनाथ बसले होते त्र्यंबकेश्वरच्या गुहेमध्ये. आणि निवृत्तीनाथ महाराज भ्रमंती करत करत कुठे गेले? त्र्यंबकेश्वराला गेले. आणि ज्यावेळेस त्र्यंबकेश्वराला जाऊन त्यांना आवाज आला, हा कानी कानी कोणीतरी बोलावत आहे, आणि गुहेमध्ये निवृत्तीनाथ जाऊन बसले. म्हणजे गहिनीनाथाने नाथ संप्रदायाची दीक्षा निवृत्तीनाथ महाराजांना दिली. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी कोणाला दिली? माऊली ज्ञानदेवांना दिली.
म्हणून माऊली ज्ञानदेवांनी सांगितलं, अवघाच संसार सुखाचं करील, आनंद भरील तिन्ही लोकी, जाईल गे माये तया पंढरपुरा, भेटेल आपुल्या माहेरा. माहेरचा आनंद कोणी दाखवला? माऊली ज्ञानदेवाने दाखवला. आणि वारकरी भगवी पताका आज अखंडपणे पंढरीच्या वाऱ्या करते. आळंदी, पंढरपूर, देऊ आणि ज्ञानदेवांच्या जाण्यानंतर सगळे संत घ्या ना, ज्ञानोबा, तुकोबा, सगळे संत घ्या. अगदी 12 बलुतेदार आणि 18 पकड जातीची परंपरा घ्या. अगदी गोरा कुंभार, शेना महार, बंका महार, सेना नावी, बंका महार, चोखा मेळा, कान्होपात्रा, शेख मोहम्मद बाबा, संत रोहिदास महाराज, संत सावता बाबा, संत भगवान बाबा, सगळी परंपरा घ्या. जात आणि धर्माच्या पलीकडे होती. आणि पंढरीच्या पांडुरंगाने भक्ती पाहून सर्वांना दर्शन दिलेलं आहे. मग तुकोबारायांसारखे संत जे दुष्काळाचं चिंतन करताना म्हणतात, कोण आम्हापुसे शिनोलं भागलो, तुझं विना उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावी सुख दुःख, कोण तहान आणि भूक निवारी. सलग 4 वर्ष दुष्काळ पाडला आणि जगाच्या पाठीवरची पहिली कर्जमाफी तुकोबारायांनी केली. आणि पर्यावरण, पाणी, प्रापंचिक व्यथा, मानवी जीवनाशी जोडणारा महान तत्ववेत्ता म्हणजे तुकाराम महाराज होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनाचे. आणखी पुढे जाऊन सावता महाराजांनी सांगितलं, कांदा मळा भाजी अवघी मिठाई माझी, विहीर नाडा मोठ्या दोरी अवघी व्यापली पंढरी, आणि लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझारी. आयुष्यात कधी सावता महाराज पंढरपूरला गेले नाही. आरण आणि महाडच्या बॉर्डरवर सावता बाबांचं गाव आहे. सावता महाराजांची शेती इतकी अफलातून झाली का दुष्काळात पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा ती पाहायला जावं लागलं. आणि जेव्हा सावता महाराजांची मोठ चालू होती आणि त्यांना कळालं की पंढरीचा पांडुरंग येतोय, जगाच्या पाठीवरचा सर्वोच्च आनंद सावता महाराजाला झाला. माझी श्रद्धा आणि निष्ठा फळ आली, साक्षात भगवंत माझी शेती पाहायला येते. म्हणजे शेतीमध्ये पांडुरंगाचं स्वरूप पाहणारे सावता महाराज होते. कधीच गेले नाही. पण आजही अख्खा महाराष्ट्र पंढरीत असो, त्यावेळी सावता महाराजांकडे पांडुरंगाची पालखी आजही जाते. 12-14 किलोमीटर, फार अंतर नाही, पंढरपूर जवळ आहे, पण तरी आपण कधी जात नाही. अनेक वेळा त्या मार्गाने गेलो की मी त्या ठिकाणी जातोच. नतमस्त कुठंतरी व्हावं अशी ठिकाणं आहेत आणि तिथं आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या या परंपरेमध्ये आहे आणि त्याच परंपरेचे आपण पाईक आहोत. त्याच परंपरेतून आजचा हा सत्संग आहे आणि यातूनही आपल्याला हेच घ्यायचं आहे. म्हणजे गुरुज्ञान मिळाल्याशिवाय आपल्याला जीवनाचा आत्मआनंद मिळत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आनंदाची जी संकल्पना आहे, आनंदाची जी दिशा आहे, ती सत्संगाबरोबर आपल्या शुद्ध आचरणामध्ये आहे. आचरण जर शुद्ध नसेल तर सत्संगाचा अर्थ सुद्धा शून्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण त्या पद्धतीने उद्याचं भविष्यकाळात वाटचाल करू. आपली थोडी क्षमाही मागन, कारण मलाही थोडंसं कीर्तनाच्या समारोपाला गावामध्ये जायचं, कारण यावर्षी आम्ही खूप आपल्याला माहिती, जे कोणी हिवरे बाजारला एवढ्यात येऊन गेले असेल, सुंदर छान प्रवेशद्वार आम्ही केलेला आहे. कारण मोगल आणि निजामांच्या नंतर दगडामध्ये एखाद्या गावाने किल्ल्याचं प्रवेशद्वार करावं हे गेल्याशी 200 वर्षे तरी कोणी केलेलं नाही. दगडामध्ये स्वप्न होतं लहानपणापासून. हिवरे बाजार हे बाजारपेठेचं गाव, जुन्नर परगण्यातलं शेवटचं गाव, आणि खूप प्रयत्न करून येता येत नव्हतं. पण युवराज छत्रपती संभाजीराजेंच्या एका कार्यक्रमाला मी कोल्हापूरला गेलो होतो आणि ज्यावेळी मुक्काम केला आम्ही, सकाळी उठल्यावर फार्म हाऊसवर राजेंनी मला एक पत्र दिलं 25 लाख रुपयाचं, की तुमच्या गावात एखादं काहीतरी काम करा. आणि मग तिथे आम्ही शाहू फुले आंबेडकर वाचनालय आणि दुसऱ्या बाजूला एका कार्यक्रमाला चंद्रपूरला गेलो होतो 18-19 मध्ये. सुधीर भाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री होते राज्याचे. कार्यक्रम संपला, रेस्ट हाऊसवर आम्ही जेवण करत असताना एक फाईल सहीला आली. सुधीर भाऊ मला म्हणले, पोपटराव काहीतरी काम सांगा मला, एखादं छोटं मोठं सांगा. म्हणले आपल्या डोक्यात सगळंच आहे. आत्ता जर मला कोणाचा फोन आला ना की 5 लाख उरलेत आहे का, काही 0 मिनिटात सांगून टाकू, किंवा कोणाला तरी मदत तरी करू शकतो आपण. आणि म्हणून ते घडलं आणि 25 लाख रुपये त्यांनी सामाजिक सभागृहाला दिले. 18-19ला टेंडर झालं, पुढं लॉकडाऊन सगळं केलं आणि आता 2 वर्ष त्या कोरोनाच्या ते सगळं पूर्ण केलं.
30 लाख रुपयाची वर्गणी गावाची, म्हणजे 60 लाख आम्हाला मिळाले शासकीयातून, 52 लाख रुपये कपात जाऊन हातात आले आणि खर्च मात्र आता 80 लाखाच्या पुढे गेला. पण इतकं सुंदर बाहेर एक कारंजा असणार, समोरून आतून 2-2 हत्तीचे तोंड आहेत, त्या सोंडेतून हत्तीच्या पाणी येणार, जसं जलचक्की पाहून औरंगाबादला गेल्यावर एक ऐतिहासिक काहीतरी वेगळं करायचं. बाहेर कारंजा, फुलाचे बेड, आतमधून मंदिर, अध्यात्म मंदिर आणि ज्ञान मंदिर. आता त्याचं 14 तारखेला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. आपल्यालाही जर 14 तारखेला योग असेल तर घडून येईल. बाबाजींना विनंती असेल आपणही सर्वांनी यावं आणि गावकऱ्यांनी मिळून आम्ही आता मारुती, कारण भंगलेली मूर्ती होती जुनी, त्यामुळं कायम गावात खटखटी असायची. कारण मूर्ती कधीही भंगलेली दारात असू नये. कारण आपण ज्यावेळे प्राणप्रतिष्ठा करतो मंत्राग्नीच्या साहाय्याने आपण ब्रह्मांडातली प्राणशक्ती ओढून घेतो, ती मूर्ती साठवतो आणि सप्त धातू मूर्तीच्या खाली ठेवतो, म्हणजे भूगर्भातील सकारात्मक ऊर्जा तिथे आणतो. आणि ज्यावेळी आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो, डोळे मिटले का ब्रह्मांडातली जी शक्ती आहे त्या मूर्तीच्या मागं अज्ञात चक्र असतं, त्यातून ती आपल्याशी संवाद करते. पण आपला दर्शन प्रामाणिक असलं पाहिजे, पैसे देऊन नसलं पाहिजे, शुद्ध इथून आहे. आणि मग आपल्याला तो संवाद झाला, आपण तो बरं वाटलं भाऊ दर्शन घेतलं म्हणून शुद्ध इथून आहे. नाही तर काहीतरी संकट आलं मगच यायचं. जो भक्त संकट नसताना दर्शन घेतो ना तो सच्चा आणि निष्ठावंत भक्त असतो. आणि संकट आल्यावर फक्त जायचं तर मग तेवढ्या पुरतंच मिळतं. 20-20 क्रिकेट आयुष्यभराचं मिळत नाही, तात्पुरतं मिळतं. कारण शेवटी परमेश्वराची ती शक्ती अशी, कोणी कसाही भक्त जाऊ द्या नाकारत नाही, बरोबर आहे. म्हणून आपण ते करायचं असं म्हणून ते मूर्त्या छान केल्यात, अगदी सुंदर. आज 14 तारखेला आम्ही त्या बसवतो आणि त्या बसवल्या की मग मात्र आनंद आहे की जे गावाने केलंय ते टिकलं तर ते पाहिलं. आता जगभरातून लोक येतात, मग त्यांना त्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. संदेश जे आहेत सर्वांना कल्पना आहे. मला खूप आग्रह 95 साली संध्या अनेक होत्या, पण मी थोडं राजकारणातून मुद्दामून बाजूला राहिलो की एवढं मोठं काम आपल्या हातून कोणीतरी एक अज्ञात शक्ती करून घेत असेल तर हे काम पाहायला जगभरातून लोक येत असतील तर आपण तिथं गेलंच पाहिजे. कोविडच्या अगोदरच मोठं बँकॉकला कार्यशाळा झाली, जगाचं पाण्याचं संकट कसं सोडवायचं. आणि या देशातले पाणी पुरवठा मंत्री, जलसंधारण मंत्री, सचिव आणि 2 दिवसाचं होतं. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या एक शास्त्रज्ञांचं भाषण होतं, डॉक्टर मारिया म्हणून, की शहराचं पाणी नियोजन आणि लोकांचा सहभाग. आणि दिवसभर त्यावर चर्चा जगभरातील तज्ज्ञांची, युनो होते, युनिसेफ होते. आणि दुसऱ्या दिवशी स्थानिक समुदाय, गावं आणि पाणी यावर 20 मिनिटाचं भाषण होतं, ते माझं होतं. ग्रामीण जगाला समृद्ध करायचं असेल तो लोकांचा सहभाग कसा असावा. आणि यावर 2 दिवस मंथन झालं होतं. म्हणजे जगाच्या पाणी संकटात सुद्धा आपण सहभाग देत असतो. राज्यात देशात तर पळतोयच आपण, म्हणून आपल्याला जवळ असं पण फारसं महत्त्व कळत नाही. असं काहीतरी हो रे झाडं तेवढे तर आमच्या गावात लावले. झाडं लावतात हो, आग लागल्यावर जातंय कोण, संडासं बांधतात पण त्याच्यात बसतोय कोण, विहिरी खोदतात, बोरवेल खोदतात, अतिक्रमण काढा म्हणलं काही हिंमत होत नाही. तुम्ही या पाहुणे आणि 1 रुपया स्पेशल नाही. काही लोक म्हणतात काय नाही राळगंधा हिवरे बाजारला काही देतं सरकार. अहो पैशाने गाव बदलले असते तर दरवर्षी 2-2.5 हजार कोटीचं भारत सरकारचं बजेट आहे 2.5 लाख ग्रामपंचायतीचं. म्हणजे सरासरी एका पंचायतीला 50 लाख आरामशीर मिळतात दरवर्षी. मग का नाही बदलत? कामं होतात, चांगले कामं होतात, पण राजकारण येतं त्याच्यामुळं चांगल्या कामाची चर्चा होत नाही. चर्चा फक्त चुकलंय कुठं तेवढी चर्चा होती. एखादी चूक झाली का नाही माहीत नाही, पण प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास घ्यावा लागला. तसंच आपलं ग्रामविकासाचं विकासाचं आहे. खरं का खोटं नंतर कळतं, पण खरं का खोटं हे अगोदर समजून घ्या. आणि ते समजून घेतलं नाही तर चांगले काम करणारी माणसं सुद्धा थांबून जातात. आता कालच्या निवडणुकीत जर खूप नाराज झालो तुम्ही, कारण बरोबर असणारे 3च घरातली 7 माणसं कायम सगळं हे होतं.
व मी बाजूला होतो, थांबतो तुम्ही करा, पण काय अडलं होतं माहीत नाही. आणि शेवट परमेश्वरांना काहीतरी करून घ्यायचं होतं. मला आता त्रासच राहिला नाही. गाव 97% गाव आम्ही फक्त धोरण घेतलं, गावासाठी ज्याला चाललंय मान्य त्याने गावाला मतदान करा. 1 रुपयाचा खर्च नाही, कुठेही वाद नाही, विवाद नाही, तंटे नाही. मतदान झालं, निकाल लागताना आम्ही धोरण घेतलं, गुलाल नाही, फटाके नाही, डीजे नाही. फार आनंद झालेला नाही. आपण पद्मश्री घेऊन आले, आपण गुलाल घेऊ, डीजे लावून फटाके वाजवू. आणि मग निकाल लागला, कुठे चर्चा नाही. आणि निकालानंतर मी गावठाणातून निवडून आलो, 1 नंबर वार्ड. आणि मी राहतो मळ्यात, गावातच राहतो, केडगाव नगरमध्ये राहत नाही मी. आणि मग गावाचं मतदान कोणाचं? मातंग, बौद्ध, चर्मकार, रामोशी, गोपाळ, वडारी, मुस्लिम समाज, सगळ्या गरीब लोक होते. या लोकांनी 50 ते 60 हजार रुपये वर्गणी केली आणि गाव जेवण दिलं दुसऱ्या दिवशी. शेवटी समाज चांगल्या कामाच्या माग उभा राहतोच, हे लक्षात असू द्या. आणि म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य आज हे होतं, चांगलं आणि वाईट याचा फरक आपण समजून घेतला पाहिजे. आणि चांगल्या आणि वाईटाचा फरक घेतला नाही तर आपल्याकडून सुद्धा खूप मोठी चूक एखाद्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून आजच्या प्रसंगी मी या ठिकाणी परमपूज्य दादाजींना अभिवादन करतो आणि आपल्या परवानगीने आजचं या ठिकाणी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जेव्हा केव्हा आपल्याला वाटलं कुठेही काही तर माझा मोबाईल 24 तास चालू असतो आणि त्यात रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत हा नक्कीच असो. कारण कोणाला तरी आपल्या मदतीची गरज असते असं असो. त्यामुळे कुठेही आपल्याला काय वाटलं तर नक्कीच मदत करता येईल. आपल्या परिवाराच्या वतीने संदेशजी बघू, एखाद्या गावात आपल्याला फार नाही, मी सगळी मदत करेल तिथे. एखादं गाव दत्तक सारखं, कारण आध्यात्मिक शक्ती जर पाठीशी असली, अडचणी आणि अडथळे सुद्धा कमी होत असतात. म्हणून त्या दृष्टीने आपण पाहू. पुन्हा या ठिकाणी परमपूज्य दादाजींना प्रणाम करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. असे पोपटराव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपुल्या हिताजो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. असे सुपुत्र, पवित्र तो देश पावन, पावन तो देश पवित्र ते कुळ. अशा कुळामध्ये अशी एक अद्भुत शक्ती या ठिकाणी प्रगटली आणि त्या नगर जिल्ह्याचं या ठिकाणी भूषण. संपूर्ण भारतभर त्यांनी या ठिकाणी देशामध्ये कार्य केलं आणि अशा प्रकारचं या ठिकाणी समय से पहले और भाग्य से ज़्यादा न किसी को मिला न मिलेगा. आम्ही बरेच वेळेस तुमच्या गावामध्ये आलेलो आहोत निमंत्रण घेऊन, पण आज तुमचा योग आला परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादांच्या दर्शनाचा. खरोखर धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाले पापटापटटी दैन्य गेले उठावते. तुमचा इथून पुढचा काळ, मागचा कसा गेला हा सुंदर गेला, पुढचा काळ जसं तुम्ही समाजसेवेचं कार्य करता आणि समाजसेवेच्या कार्याने तुम्ही सर्व जगभर या ठिकाणी प्रसिद्धी झाली, तशी आध्यात्मिक प्रगती स्वामी सद्गुरू शिवानंद दादाजी, श्री क्षेत्र पिंपळनेर तालुका साक्री, जिल्हा धुळे यांच्या कृपा आशीर्वादानं इथून सुरू व्हावी अशी आम्ही परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादांची त्यांनी प्रार्थना करतो. आणि आमच्या साहेबांना दादाजींनी आशीर्वाद द्यावं आणि त्यांचं पुढील कार्य सुखमय मंगलमय कीर्तिमय हो, हीच या ठिकाणी दादांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी पुढील जे काही कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आपले लोंढे साहेब करतील. जय श्री शिवानंद दादाजी. हॅलो हॅलो आमचे नेते पोपटरावजी पवार साहेब, मी या ठिकाणी मुद्दामून बोलतोय कारण की माझं वय त्यावेळेस 13 होतं आणि त्यांचे हँडविल आम्ही त्या अंबिकानगर परिसरात वाटत होतो. ते ग्रामपंचायतला या ठिकाणी उभा होते. आदरणीय पद्मश्री डॉक्टर पोपटरावजी पवार साहेब, आपल्याला या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो की जसं आम्ही संदेशदादा जिल्हा परिषद सदस्य संदेशदादा कारले, तसंच आमचे नाशिकचे नगरसेवक शिवाजीराजे बोरसाहेब, आमचं जसं आत्मकल्याण झालं, दांगडे साहेब आमचे धर्मदाय आयुक्तचे आता जे बोलत होते, धर्मदाय आयुक्तचे इन्स्पेक्टर दांगडे साहेब, शिंदे साहेब, तर
आमचं जे आत्मकल्याण झालं ते आपलंही व्हावं अशी या ठिकाणी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आमच्या या भागाच्या नगरसेविका सौ सुनीताताई कोतकर या ठिकाणी श्रीमती सुनीताताई कोतकर क्षमा करा या ठिकाणी आल्या. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. डॉक्टर गुप्ता, डॉक्टर विद्या, तसंच राष्ट्रवादीचे नेते सुभाष लोंढे, तसंच आमचे उद्योगपती झुंबरलालजी बोर्डे साहेब, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आणि यानंतर आपण छोटासा सत्कार माननीय आमचे आदरणीय धनंजय सरकारजी आणि नाशिकचे नगरसेवक शिवाजीराजे भोर, संदेशी कारले, आमचे गुरुबंधू यांच्या हस्ते पद्मश्री डॉक्टर पोपटरावजी पवार साहेब यांचा सत्कार व्यासपीठावर होत आहे. या ठिकाणी साहेबांचा सत्कार श्रीयुत भोर साहेब शिवसेनेचे नेते आहेत आणि विश्वात्मक वंशवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. असे भोर साहेब पोपटा साहेबांचा सत्कार करत आहेत. असं लोंढे साहेबांनी सांगितलं, या परिवारामध्ये सर्व क्लास 1 आहेत, कोणी क्लास 2 आहेत, कोणी उद्योगपती आहेत, कोणी राजकारणी आहेत. साहेबांनी या ठिकाणी आम्ही वेळोवेळी यावं आणि दादांचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेण्यासाठी अवश्य येण्याची कृपा करावी. आम्ही वेळोवेळी ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी सांगण्याचा यथोपरी आम्ही तुम्हाला प्रयत्न करू आणि येऊन जसं आमचं आत्मकल्याण झालं तसं आपलंही करून घ्यावं हीच या ठिकाणी त्यांना या शुभदिनी शुभतिथी आम्ही प्रार्थना करतो. स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. जय श्री दादाजी की. या ठिकाणी डॉक्टर गुप्ताजींचा सत्कार संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर आता श्रीमती नगरसेविका सुनीताई कोतकर यांचा सत्कार मंगलताई कोतकर यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो. छोटा सत्कार आहे. आमच्या गुरु भगिनी मंगलताई कोतकर यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार होत आहे. आमच्या श्रीमती सुनीताई कोतकर यांचा, तसंच डॉक्टर विद्या गायकवाड यांचा सत्कार आमच्या भुलेताई या करतील असं मी त्यांना विनंती करतो. भुलेताई या ना, या आमच्या या गुरु भगिनी औरंगाबादच्या आहेत. यांच्या शुभ हस्ते आपला या ठिकाणी डॉक्टर विद्या गायकवाडांचा सत्कार होत आहे. आणि आमचे नेते पोपटरावजींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मी तुम्हाला नेते यासाठी म्हणतो, तुम्ही पद्मश्री आपले वाटलेले आहेत गावामध्ये आणि त्यावेळेस त्या इलेक्शनला माझे वडील पण उभा होते. आमच्या सगळं पॅनलचं पाणीपत झालं होतं. पण आमच्या नेत्यांनी त्यांचं जे कल्याण करून घेतलं ते कोणतं म्हणजे भौतिक कल्याण, पण ते आत्मकल्याण व्हावं ही माझी मनस्वी इच्छा असल्यामुळे मी वारंवार या ठिकाणी बोलत आहे. आम्ही संदेश दादांनी आम्ही जे करून घेतलं ते संदेश दादांनी 2 शब्द बोललं तर बरं होईल मला असं वाटतं, किंवा शिवाजीराजे. बरं, या ठिकाणी आपण उद्योगपती झुंबरलालजी बोरुडे साहेब यांचा सत्कार आमचे या ट्रस्टचे विभागीय आयुक्त युनेस्को कार्यालयाचे डॉक्टर दांगडे साहेब यांच्या हस्ते सत्कार होत आहे. धर्मदा आयुक्तचे दांगडे साहेब. इकडे आणि जसं आमच्या नेत्यांनी या ठिकाणी शब्द टाकला की तुम्ही दत्तक गाव, आपली सूचना आम्ही आमच्या सेंट्रल कमिटीसमोर मांडू, निश्चितच त्याच्यावर कार्यवाही होईल आणि तुमची ही मदत आम्हाला संबंध भारतभर होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आता रक्तपिढीचं फीत कापून उद्घाटन करू. या ठिकाणी आदरणीय पोपटरावजी पवार साहेब, डॉक्टर पोपटरावजी पवार साहेब यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी जाऊ. आम्ही छोटंसं एक सत्कार आहे ना, सोनू भाऊ घेंबूड यांचा सत्कार आमचे आशिष जाधव करतील. आशिष जाधव युवा कार्यकर्ते, या ट्रस्टचे धडाडीचे कार्यकर्ते आशिष जाधव यांच्या हस्ते सत्कार होत आहे. खेडकर सर या ना.
तर आता साहेबांना पण उशीर झाला आहे. कोण आहे आता पहिला आता कोण आहे? आमचे गौरवजी पण आहे. आता फक्त बस पुन्हा आता उठू नका येतो आम्ही माणसांनी नंबर उपस्थित आपला सगळ्या परिवाराला ऐकू येत असेल असं मला वाटतं. बाहेर असो इथं असो फक्त गप्पा गोष्टी आणि इथून चर्चा करताना दिसतात बाहेरचे. थोडं लक्ष ठेवा. डॉक्टर साहेब सर आपल्याला ना थोडा आणि कूलर घ्या बरं का. मनुष्य एकदम श्रेष्ठतम विचारधारेचा निर्माण झाला पाहिजे. हे कार्य समाज घडवण्याचं कार्य, मनुष्य घडवण्याचं कार्य सुद्धा अध्यात्मच करत असतं. आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला काय करायचंय, कशासाठी करायचंय. म्हणून आपले जे विचारधारा काही का असेना पूर्वी आणि आत्तामध्ये थोडाफार का होईना 100% नाही बदलले हे मला माहिती आहे. पण 5-25% तर बदल झाला की नाही आपला. 100% बदल आपल्यामध्ये होऊ शकत नाही, कारण आपली विचारधाराच बदलत नाही. ती बदलण्यासाठी, शुद्धतेकडे प्रयाण करण्यासाठी, सात्विक गुणांकडे जाण्यासाठी, कल्याणकारी भावना झाली, या ज्या काही घटना आहेत आपल्याला दादाजींनी जे प्रेम भक्तीचे 15 मापदंड दिलेत, मुद्दे दिलेले आहेत, वैशिष्ट्य दिलेले आहेत, त्याचं जर चिंतन केलं ना परिपूर्ण तर मनुष्य याच्यामध्ये 100% बदल होतो. म्हणजे समाज प्रिय तर असतो, सर्वांवर प्रेम करायला शिकवलंय, विकारांपासून आपल्याला लांब जायला सांगितलेलं आहे. जर चांगलं चिंतन केलं ना तर आपण शुद्ध पवित्र श्रेष्ठतम मनुष्य होऊ शकतो, ज्याच्यातून भगवंत घडलेले असतात, ज्यात ते गुण भगवंतांमध्ये असतात. असंच आपल्याला ज्ञानदान दादाजींनी आपल्याला दिलेलं आहे. ग्रंथ असेच निर्माण झालेले नाही. कारण विषय असा आला म्हणून मला तर बोलावं असं वाटतंय की फार मोठं कार्य आध्यात्मिक क्षेत्रातल्या व्यक्ती करत असतात, परंतु समजून घेणं, आपली सदैव बुद्धी जागृत करून घेणं, या गोष्टीशिवाय या गोष्टी घडत नसतात.
परंतु एक जीवन जगत असताना आज आपल्याकडे महत्त्वाची गोष्ट प्रेमाची फार कमतरता आहे. आपल्या स्वतःमध्ये दुसऱ्यांसाठी प्रेम नाही तर मला सांगा आपण घडणार कसे सर्वजण. एकमेकाचा द्वेष आजही आपण करतो, मत्सर करतो, लाभासाठी स्वार्थासाठी आपण, आसक्तीसाठी, लोभासाठी बरेचसे काही विकार आपल्यामध्ये निर्माण होतात. हे सुद्धा महान म्हणण्यापेक्षा इतकं अवघड आहे ना, चुकीचं आहे, मोठी चुकी आहे, महान चुकी आहे. आपल्याला प्रेमानं वागणं हे सुद्धा जमत नाही. आणि दादाजींना तर प्रमुख आपल्याला तेच सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. मन दुखवणं हे तर आपण पलमध्ये करत असतो, चुकीच्या गोष्टी असतात. बरंचसं काही आपल्याला अजून आचरण सर्वांना सुधरवायचं आहे. दादाजींना प्रिय होणं म्हणजे काय, आद्य परमपिता परमात्माला प्रिय होणं म्हणजे काय. ह्या जगामध्ये आपल्याला सगळ्यांशी प्रेमानं राहायचं. पहिलं, अज्ञानाला ज्ञानी बनवायचंय. दुसरं, स्वतःतले विकार घालवायचे. तिसरं, यज्ञ परंपरा ऋषीमुनींची परंपरा आहे. यज्ञातून सर्व काही निर्माण होतं, सर्व गोष्टी साध्य होतात, तो यज्ञ आहेच. सेवेतून दुसऱ्याची सेवा केली जाते, तो एक आनंद असतो. त्याच्यात परमात्मा किंवा भगवंत हे प्रसन्न असतात. म्हणजे असे मुद्दे आपल्याजवळ दिलेले दादाजींनी नेहमी ते सांगितलं जातं. ह्या गोष्टीकडे लक्ष असणं प्रत्येकाचं ध्येय आहे, लक्षात ठेवा. आपलं ध्येय कसं असलं पाहिजे, श्रेष्ठ असलं पाहिजे. आता जी एक व्यक्ती येऊन गेली, सामान्य व्यक्ती, एक पाहिलं तर त्यांचं एक राहणीमान वगैरे एकदम सामान्यच होतं. ही तिसरी मुलाखत होती आमची, तिसरी बैठक झाली पोपटराव पवार साहेबांची. तर सांगायचा उद्देश असा आहे की एक विचारधारा परिपक्व जर केली ना स्वतःची, एक मार्ग जर स्वतःचा निवडला ना, तर प्रत्येक व्यक्ती जगामध्ये काहीही करू शकते, ही हकीकत आहे. परंतु ते करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे, ते कष्ट घेण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. प्रत्येकामध्ये गुण आहेत, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक ना एक गुण चांगला असतो. त्या गुणाचं फक्त आपण काय करायचं, वाढ केली ना तर ऑटोमॅटिक बाकीचे गुण आपल्यामध्ये येत असतात. एक आपण आध्यात्मिक आहोत, आध्यात्मिक दृष्ट्या बोलायचं झालं तर आज आपल्याला या सर्व गोष्टीतूनच परमात्मा प्राप्त होतोय की नाही. समजा दादाजी किंवा आपल्याला आद्य परमपद जरी आपल्याला भेटत असेल तर बोले त्यांनी देऊन टाकलं, पण सांभाळायला कुणाला सांगितलं, मी सांभाळा असं बोलता का ते कधी का बोलले. तुमचं दादाजी पद किंवा तुम्ही आध्यात्मिकतेमध्ये गेलात नाही, मी सांभाळणार आहे असं आद्यपर्यंत पिता परमात्मा बोलला का, कधी सांगितलं का, एखाद्या ग्रंथामध्ये तरी लिहिलं का, मी तुम्हाला सांभाळ असं लिहिलंय का. बरं मी तरी बोललो का तुम्हाला मी सांभाळाल असं. देण्याचं कार्य करतो पण सांभाळायचं कार्य तुमचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्यामध्ये ह्या गुणांची आवश्यकता आहे. जे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की बाबा एवढ्या गोष्टी जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, द्वेष यांच्यावरती नियंत्रण केलं गेलं पाहिजे. प्रेम भक्तीचे 15 मुद्दे जे आहेत किंवा मापदंड आहेत ते आपल्या आचरणात आले पाहिजे. तप कसं आपल्याला मिळतं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला दादाजींनी सुव्यवस्थित सांगितलेलं, मी तुम्हाला सांगितलं. हे एक मोठं सामर्थ्य तप म्हणजे. ह्या जगातलं तप कुणाजवळ येतं, ज्याच्या पासून विकार लांब जातात. तपाचा सांभाळ करतं की जो सर्वांशी प्रेमानं वागतो, सर्वांना एकदम आनंद आहे, आपण दुःखी होऊन पण दुसऱ्याला समाधान देत असतो, अशा त्या व्यक्ती असतात. पूर्वीचे संत बघा, स्वतःच्या जगानं जरी त्यांना काही केलं असेल, काही म्हटलं असेल, तरी सुद्धा त्यांच्या आचरणात बदल केला का संतांनी.
तुकोबारांनी केला का, ज्ञानेश्वरांनी केला का, एकनाथांनी केला का, साईबाबांनी केला का, समर्थांनी केला का, आपलं हे गजानन महाराजांनी केलं? कोणता संतांनी मला सांगा आचरण बदललं नाही. हे आचरण नेहमीच उदयास येत असतं. हे आचरण नेहमीच जगामध्ये लौकिक करत असतं. हे आचरण नेहमीच आपल्याला भगवंत बनवत असतं आणि हेच आचरण भगवंत झाल्यानंतर अवतार कार्य जे मिळत असतात त्याच्यामध्येच आपली मंदिरं बनत असतात. लक्षात ठेवा, फार एक साधं सरळ आहे, परंतु आपण काय करतो त्याला इतकं कठीण बनवून ठेवलं ना की एक स्वार्थासाठी स्वतःच्या एक छोटासा स्वार्थ आपल्या मनात दडतो, तो मोठा होऊन जातो. त्याच्यामुळे आपलं 10 लोकांचा आपण सहज त्यांना वाईट म्हणणं किंवा त्यांचं नुकसान होणं ह्या गोष्टी आपल्याकडनं घडत असतात. ह्या गोष्टी घडायला नको तर अध्यात्माचे नियम पाळणं महत्त्वाचं आहे. जगामध्ये जेवढे आध्यात्मिक व्यक्ती असतात ते आध्यात्मिक बोललो, लक्षात ठेवा. फक्त माळ घालणं, गंधटिळा लावणं किंवा रुद्राक्ष घालणं याच्यातून आध्यात्मिक होत नाही, तर आचरणानं मग आध्यात्मिक होत असतो. आचरण आपलं शुद्ध, पवित्र, श्रेष्ठतम असलं पाहिजे. या गोष्टींकडे लक्ष जोपर्यंत आपण देत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत आपण आध्यात्मिक 100% आहोत असं म्हणताही येत नाही. म्हणून दादाजींनी आपली वर्गवारी केलेली आहे. कोणी 5%, कोणी 10%, कोणी 20%, कोणी 25%, कोणी 50%. म्हणजे हे आचरणामध्ये आपले आहे ह्या पद्धतीचं आहे. म्हणजे आपलं स्वतः सुद्धा आपण आचरणामध्ये किती श्रेष्ठ झालं पाहिजे, किती कोणत्या लेवलमध्ये चाललं पाहिजे, ह्या गोष्टी आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. बघा, मिळालेलं श्रेष्ठतम आहे, उच्चतम आहे, एकदम आपण हाय लेवलला आहोत. 87 अब्जाचा एकदम टॉप आपल्या हातात आहे, जे इथं कुणालाच मिळत नाही. इथं मान सन्मान मिळवणं, या गोष्टी करणं, ह्या गोष्टी तर कसं आहे, तो त्याच्यासाठी पळत असतो. परंतु हा जो मान सन्मान मिळणार आहे तो 87 अब्जाचा मान सन्मान आहे. एक वेळ त्या ठिकाणी झाला तर सूक्ष्मातला जीव आणि आद्य परमधामात राहणारे तुमच्यापेक्षा खाली, एवढे सर्व आपल्याला मान सन्मानच देत असतात. परंतु कसं असतं, काही मान सन्मान तुम्हाला दुसऱ्यांकडनं, तुम्ही देवी देवतांना मान सन्मान दिलं तर देवी देवता विश्वपित्याला मान सन्मान देतो, विश्वपित्याला दिला तो महाविश्वपित्याला देतो, महाविश्वपित्याला मिळाला तो अति प्रचंड महाविश्व असतो, त्याचं लेअरमध्ये एक सिस्टम आहे, त्यांना मिळत असतं. त्या लेअरच्या सिस्टम करून 87 अब्ज लेअरच्या वरती जो आहे त्याला मान सन्मान मिळत असतो. बघा, म्हणजे न तर सूक्ष्म जीव आणि आद्य परमपिता परमात्मापर्यंत ही लिंक आहे. लक्षात ठेवा, तिथला जो मान सन्मान मिळणार आहे आपल्याला तो अनादी काळाचा आहे. किती काळाचा आहे तो? अनादी काळापर्यंत मिळणारा तो एक मान सन्मान आहे. पहिलं लक्षात ठेवा, स्वतःला समजून घ्या, उमजून घ्या. एक चिंतन करायचंय. आपण चिंतन करत नाही, आपण फक्त चिंता करतो. लक्षात ठेवा, चिंता त्यालाच वाटते ज्याच्या आचरणामध्ये बदल असतो. ज्याच्या आचरण शुद्ध सर्व सुव्यवस्थित आहे त्याला चिंता करायची गरज नाही. समजा आता शिंदे काका आहेत, यांना चिंता करायची काय गरज आहे? ते चिंतक आहेत. लक्षात ठेवा, ते सुव्यवस्थित तिथं पोहोचणारच आहे 100%. म्हणजे सांगायचा हेतू माझा कसा आहे की चिंता नाही करायची, चिंता करायची. असं आहे का? चिंतन करायचं आहे, चिंता करायची नाही. चिंता हे काय माहिती आहे तुम्हाला? जिवंत चिता आहे, ते जाळते माणसाला. आणि चिंतन हे असे उदंड आयुष्य देतं आणि उच्च कोटीला नेतं. चिंतन असं म्हणजे चिंतनाची आवश्यकता आपल्या सर्वांना. जो जो चिंतन करेल तो सहज उच्च कोटीला जाईल, आणि जो जो चिंतन करणार, जो चिंता करेल त्याची अधोगती न कळतच होत असते, त्याच्याही लक्षात येत नाही. म्हणून स्वतःचं जीवन उत्तम कसं राहील, श्रेष्ठतम कसं राहील, ह्या गोष्टी ना फार महत्व आहे. जीवन तर सर्व जगत असतात, पशु पक्षी जनावरे जगतात आणि सर्व प्रकारचे माणसंही जगत असतात.
परंतु जगणारा जो श्रेष्ठतम विचारधाराचा आहे त्याचं विचारधारा त्याचं चिंतन उच्च कोटीचं असतं आणि तो नेहमीच श्रेष्ठ ठरलेला आहे. श्रेष्ठ विचारधारा असणं आवश्यक आहे, पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे आज आपल्याला ज्या काही गोष्टींची प्राप्ती करून घ्यायची, ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत, सहज मिळत आहेत, ह्या गोष्टी आपल्याला अनादी काळापासून म्हणजे आधीपासून तर आजपर्यंत कुणालाच प्राप्त झालेल्या नाही. म्हणजे भाग्य असं आहे दादाजींनी चाळीचं ज्ञानदान जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. जर चिंतन केलं तर आपलं लक्षात येईल आपण सामान्य नव्हतो. आपण माणसं म्हणून जन्माला आलेले आहेत, आपण अवतारी पुरुष आहोत, अवतारी स्त्री आहेत. लक्षात ठेवा सर्वजण, तुम्ही सर्व प्रत्येक व्यक्ती कोण आहे, अवतारी आहे. पहिला अवतार लक्षात ठेवा. एवढा अवतार म्हणजे की आपण एक विश्वपिता किंवा महाविश्वपिता होतो. आज छोट्या छोट्या लोभासाठी आपली अवस्था ही आलेली आहे. आपण ह्या जगामध्ये जन्माला आलो, स्वतःचा अवतार विसरलो. पहिलं श्रेष्ठतम विचारधारा प्रत्येकाची हवी होती, प्रत्येकाची हवी होती. कारण तुम्हाला अजून विचारधारा श्रेष्ठ करून उच्च पदाला जायचंय. त्यांच्या प्राप्तीसाठी आपण अवतार घेतलेला. लक्षात ठेवा. असंच नाही, आपल्याला जो अवतार मिळालेला आहे हा आद्याच्या प्राप्तीसाठी मिळालेला आहे. आपण विश्वचालक होतो किंवा महाविश्वचालक होतो, स्वतःचं विश्व होतो, आपण मालक होतो. आणि आज आपण एक छोट्याशा गोष्टींसाठी, छोट्या छोट्या बिलकुल आहे, स्वार्थासाठी, लोभासाठी, जगाचं कल्याण होईल नाही होईल तो विषय, माझा स्वार्थ, आसक्ती, लोभ कसं पूर्ण होईल याच्याकडे आपलं सगळ्यांचा ध्येय आहे. पाहिलं तर तुम्ही विश्वपिता होते, महाविश्वपिता होते, तुमच्या साम्राज्यामध्ये सर्व काही होतं. तुमच्या ठिकाणी कामगार जे होते, कार्यकारी जे होते, हे सर्व भगवंत होते. इथं तुम्ही आपली माझी सेवा याने केली पाहिजे, याने मला हे दिलं पाहिजे, याने मला जागा दिली पाहिजे, हा असाच बसला. म्हणजे इतके संकुचित युक्ती झाली आहे ना, तर एक एमएम सुद्धा म्हणता येत नाही. काय झालंय, विश्वपितेची एक एमएम इतकी सुद्धा वाष्ट बुद्धी झालेली नाही आपली. तुम्ही चिंतन नाही करत, खरंच विचार करत नाही की मला काय केलं पाहिजे. विश्वपिता आणि आपल्या आचरण असं अवतार आहे का? मी महाविश्वपिता होतो, 2 ते 3 कोटी विश्व माझ्या असतील आणि मी आज माझा एक मनुष्य म्हणून सुद्धा माझा आचार विचार व्यवहार नाही. तुम्ही असेच माझ्याजवळ आले का? चांगलीचं ज्ञानदान वाचलेले 40,000 फक्त माझे होणार, बरोबर आहे. तर चिंतन करायचं की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं नाही पाहिजे, तिथं तुमचं लक्ष असतं. समजूनच घेत नाही मला काय केलं पाहिजे, माझी विचारधारा कशी असली पाहिजे. अवतारी पुरुष एक साधे देवी देवताचे अवतार झाले, त्यांचे सुद्धा विचारसरणी जर आपण ऐकली ना, आता बघा ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार आहे, एकनाथांचा अवतार आहे, तुकोबारायांचा अवतार आहे, साईबाबांचा अवतार आहे, गजानन महाराजांचा अवतार झाला, स्वामी समर्थांचा अवतार झाला. हे अवतारी पुरुषांचं आचरण बघा, हे फक्त देवी देवतांमधून आलेले, कोणी शिवलोकातून कोणी विष्णू लोकातून, तरी यांचे विचारधारा, यांची प्रगल्भता, त्यांचा अभ्यास श्रेष्ठतम, त्यांचं आचरण श्रेष्ठतम, आणि ह्या आचरणानं त्यांनी जगाला जिंकलं. तुम्ही विश्वपिता किंवा महाविश्वपिताचे अवतार आहेत, तर तुमचं आचरण यांच्यापेक्षा श्रेष्ठ पाहिजे होतं. कलिकाल काय करतो, काय करू शकतो कली? जगात कली तो काय आपल्यामध्ये ते विकार घ्यायचे का? जग वाईट आहे म्हणून का आपण वाईट व्हायचं का?
तो तसं बोलतो म्हणून आपण त्याला विरोधा पद्धत कसं बोलावे याचा विचार करायचा का? दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती म्हटलेली आहे. पण तुम्ही तर याचं एकदम महाविशाल रूप पाहिजे होतं दया क्षमा शांतीचं. कारण देवी देवता तुमच्याच राज्यामध्ये अनंत कोटी होते. त्यांचेच अवतार ह्या भूतलावर झाले तर त्यांची विचारधारा इतकी श्रेष्ठतम होती तर तुमची कशी असली पाहिजे होती? किती श्रेष्ठ पाहिजे होती? चिंतन करायचं, विचार करायचा प्रत्येकाला. ह्या गोष्टींचा समज जर तुमच्या डोक्यात येत असेल, लक्षात येत असेल तर निश्चितच तुमचा फायदा आहे. विचारशक्ती तुमची इतकी प्रगल्भ, इतकी श्रेष्ठ पाहिजे. तुम्ही गुरुबंधूला होत नाही अशी तुमची वाईट परिस्थिती. तुम्हाला गुरुबंधू सुद्धा स्वतः कळत नाही तर तुम्हाला जगातला माणूस कधी कळायचा? विश्वपित्यांचे आचार विचार असे असावे का? महाविश्वपित्यांचे आचार विचार असे असले पाहिजे का? गुरुबंधू कळत नाही अजून आपल्याला. एखाद्याला सांगितलंय तो असं कर तरी याला इतका क्रोध येतो ना, तर मला सांगशील का? म्हणजे बघा आपली अवस्था तर इथपर्यंत खाली गेलेली आहे. जे समजलं पाहिजे, स्वतःला लक्षात आलं पाहिजे, या गोष्टी आपल्या लक्षातच येऊन नाही राहिल्या. हे मी टॅली का करतोय की आपली विचारधारा कशी असली पाहिजे आज प्रत्येकाची. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सर्वांना सुपंथानं जायचंय, सर्वांना त्या मार्गाने जायचंय, सर्वांना त्या ठिकाणी जायचंय. तर प्रत्येकाला एकमेकानं सहकार्य केलं, एकमेकाशी प्रेमाने राहिलात तर सर्व तुम्ही तिथं पोहोचून जाणार सहज. आणि आतल्या आत कुरघोड्या जर केल्या तर आपल्या स्वतःची हानी होते ना, कळतच नाही आपल्याला माझं काय होतंय. मग पाहिलं तर श्रेष्ठ अवतार म्हणे विश्वपित्यांचे अवतार. आता मला सांगावं, बोलावं की नाही बोलावं तुम्हाला विश्वपित्यांचे अवतार, हेच मला लाज वाटते असं वाटायला लागलं. ज्ञान देऊनही अजून आपल्या लक्षात येत नाही की अरे मी कोण? मी विश्वपिता होतो. देवी देवतांचे अवतार असे झाले. ठीक आहे, हा कलेचा एकदम महाथैमान चाललाय, हे सत्य आहे. देवी देवता सुद्धा कोणीच अवतार घ्यायला तयार नाही, ही हकीकत आहे. पण तुम्ही घेतले ना, घेतले की नाही घेतले? घेतले की नाही घेतले? मग विचारधारा त्या देवी देवतांसारखे तर ठेवा. विश्वपिता होते त्यांच्यासारखे तर विचार ठेवा. ज्यांनी अवतार घेतले, तुमच्याच विश्वामध्ये अनंत कोटी देवी देवता होते. त्याच्यातला एक भगवंतानं मागे समजा 200-100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 700-800 वर्षापूर्वी अवतार घेतले. त्यांच्यासारखे तर विचार ठेवा. विश्वपित्यासारखे नको ठेवा. कारण विश्वपिता एक शासक होता, एकदम सर्वांती हे काय म्हणतो सर्वांवरती दया क्षमा शांती इतका मोठा वर्षा होता. तसं नका ठेवू. पण देवी देवतांसारखं तर ठेवा. नका कोणाला मोक्ष देऊ शकत नाही. मोक्ष देणं महाकठीण आहे. कारण तुमचं द्यायला गेला तर तुम्हीच खाली येता. आणि असं द्यायचं झालं तर नोट लागते. म्हणून तुम्ही तेही करू नका भले, परंतु एवढं तर करा स्वतःचं कल्याण की नाही बा आता मला काही झालं तर मी विश्वपित्याचा, महाविश्वपित्याचा अवतार आहे. आणि आता मला या जगामध्ये कमीत कमी माझ्याकडे या 3 गोष्टी असल्या पाहिजे, दया क्षमा आणि शांती. ह्या 3 गोष्टी तरी ठेवा प्रत्येकाला. दया करता आली पाहिजे, क्षमा करता आला पाहिजे, आणि शांती तर स्वतःमध्ये शांती ठेवावीच लागेल. नेहमी उकळत्या पाण्यासारखे राहिलं तर व्हायचं कसं तुमचं? कोणी बोटच घालायला नको नाही. अहो जे तुम्ही दूध वापरता, उकळतं दूध असतं त्याच्यात तरी बोट घालता का? घालता का? कोण घाल? लेडीजला विचारतो. तुम्ही नाही उकळत मग लेडीजला विचार.
जे दूध तुम्हाला उपयोगात येतं ते उकळतं असलं त्याच्यात बोट घालत नाही आणि स्वतःमध्ये इतकं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त गरम आहात तुम्ही, तर तुमच्यामध्ये शांती यायची कशी? कधी शांती येणार? नवरा बायकोचं जमत तर तुमची शांती कुठं येणार आहे? पोरांचं ना आपलं जमत नाही, हे असंच आहे असं म्हणतो आपण. ते म्हणतात या आईला कुठं अक्कल आहे, या बापाला काय अक्कल? त्याचं 12 वर्षाचं पोरग मनातल्या मनात म्हणतो तरी आपल्याला अक्कल आली नाही. आपल्याला बरं का ज्यांना पोर आहे त्यांना. अहो एवढं गरम कशाला? दया क्षमा शांती तर ठेवा, सहनशक्ती तर ठेवा. स्वतःला समजा, एक लक्षात ठेवा, स्वतःला समजून घ्यायचंय. आपल्याला जे प्राप्त करायचंय हे सामान्य नाहीये. मी कधीच बोललो नाही की मी तुम्हाला सांभाळ, बिलकुल नाही. लक्षात ठेवा, कधीच बोललो नाहीये आणि बोलणार पण नाही. सांभाळचं देण्याचं कार्य माझं आहे. अमर्याद देऊन टाकलं, नो टेन्शन. 87 अब्ज लिहायचं राजाचा पलका खेळ आहे आपला. पण सांभाळायचं तुम्हाला प्रत्येकाला. लक्षात ठेवा, आणि जर तुमच्याजवळ साध्या या 3 गोष्टी येत नाही, दया क्षमा शांती येत नाही, तिथं देवाची वस्ती असते, ते साध्य होत नाही. एक भक्त ऐसे जाना तो देही उदास गेले अशा पाशाने मारवणे विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जरदन माता पिता. असं भक्ता होता येऊन नाही राहिलं तर संत कधी व्हायचे? आणि झाले तो विश्वाचे मालक होते. आणि आता जवळजवळ आद्यमध्ये गेला. अहो 87 अब्ज लिहायचं, सुराज्य करायचंय, साम्राज्य करायचंय. साम्राज्य म्हणजे की त्याला त्याच्यापेक्षा मोठं साम्राज्य कोणतंच नाहीये, कोणतंच नाही. सर्वस्वाचा अधिकार पृथ्वीचा नाही, देशाचा नाही, पृथ्वीचा नाही, घराचा नाही. लक्षात ठेवा, आकाशगंगेचा नाही, विश्वाचा, ब्रह्मांडाचा नाही, विश्वाचा नाही, महाविश्वाचा नाही. अति प्रचंड महाविश्व त्यांनी तयार झालेला एक लेअर, त्याचा नाही. 87 अब्ज लेअर, 8700 कोटी लेअर, सर्वस्व जेही नंतर निर्माण होईल ते सुद्धा. एवढं तुमचे अधिकार देण्यात आलेले. तर कमीत कमी आपले विचारधारा शुद्ध, पवित्र, श्रेष्ठ ठेवण्याचा प्रयत्न करा. गुरुबंधूंमध्ये साम्य ठेवा. साम्य बोललो, लक्षात ठेवा. जसं मला वाटतं ना, मी जसा राहतोय तसं दुसऱ्याला सुद्धा राहण्याचे अधिकार द्या. साम्य त्याला म्हणतात. समजून घ्या स्वतःला. समन्वय, प्रेमाचा समन्वय. लक्षात ठेवा. तर आपण सर्व उत्तम राहू, श्रेष्ठ राहू. मन कुणाचे कधी दुखवू नका. मी करतो का तुमच्या मनात दुखवण्याचा प्रयत्न? एकाचा तरी. आणि तुम्ही तर केव्हाही कुणाचाही. त्याला अक्कल नाही, तुला अक्कल नाही असं बोलतात. काही तर म्हणतात त्याला अक्कल नाही. अरे तो तुझ्या समोर ऐकायला नाही तरी म्हणतो त्याला कुठं अक्कल आहे. काय तो तोंडात बोलणार तुला अक्कल नाहीये. आणि तुझी अक्कल गेली कुठं? पहिलं जो बोलतो त्याचीच अक्कल कुठं? म्हणजे सांगायचा उद्देश माझा असा आहे की प्रत्येकानं प्रेमानं राहा. अहो ग्रंथ तयार होत आहेत तुमचे. ग्रंथ चांगले तयार झाले पाहिजे ना. विचित्र ग्रंथ तयार होऊन चालेल का? हा आद्यमध्ये गेला आहे याचा ग्रंथ बघा, त्यानेच वाचायचा. मी असा होतो, मी अशी होते, नाही का? स्वतःचा ग्रंथ वाचायला मिळाला मग कसं वाटत? हा मिळणारच आहे. ग्रंथ निर्माण होताच आहे.
थोडं स्वतःला सावधान ठेवा आणि चांगलं राहा, हेच मला म्हणायचं आहे. जय श्री दादाजी. माझा यत्न वाट बघतोय बाबा धुनी मैया. चला, जय श्री दादा. हॅलो, सगळ्यांना जय श्री दादाजी. सगळ्यांना जय श्री दादाजी. रक्तदान शिबिर चालू झालेलं आहे आणि मी जसं पुण्यामध्ये प्रत्येकाला 51 दादाजींचं तप देणार हे सांगितलेलं होतं बघा, तसंच नगरमध्ये सुद्धा जो रक्तदान करेल त्याला 51 दादाजींचं तप भेटणार आहे. एवढं लक्षात ठेवा सर्वांनी. जेवढ्यांना रक्तदान करायचं करू शकता. एका जीवात्म्याला आपण जीवन देत असतो, त्याच्यामध्ये हा फार महत्त्वाचा. जीवात्मा नाही माणसाला देतो, इतर जीवात्म्यांना देत नाही म्हणू शकत. आपल्या या ठिकाणी डॉक्टर श्रीकांतजी चिमटे नेत्र तपासणीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला कुणाचे नेत्र संदर्भात जे काही समस्या असतील त्या पण आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. डॉक्टर श्रीकांत चिमटे जिथं असतील त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये यावं. डॉक्टर श्रीकांत चिमटे.
साई गौरव समर्थ हिंदू यश आविष्कार कार्तिक विकांत धन्यवाद काका. आमचे मित्र डॉक्टर श्रीकांत चिमटे नेत्रतज्ञ या ठिकाणी आले. आपल्या शिवानंद दादाजी परिवाराचे वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या वतीतर्फे या ठिकाणी इतर तपासणी संपन्न होणार आहे. ज्या आपल्या तपासून घ्यायच्या आहे, काही नेत्रकार समस्या आहे तर ती त्या आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो, बोलू शकता आणि तपासणी करून घेऊ शकतो. त्याचबरोबर इगतपुरीचे नगराध्यक्ष सतीशजी करपे साहेब या ठिकाणी आले. त्यांच्या हस्ते आपले गुरु सतीशजी करपे त्यांच्या हस्ते डॉक्टर श्रीकांत चिमटेंचा आपण या ठिकाणी सुद्धा सत्कार करणार आहोत. त्यानंतर त्यांची उपरी करणार आहोत. महिमा
गौरी शंकर महाराज सर्व गुरुबंधू माता माता वगैरे जय श्री स्वामी समर्थ. आताच हवन झालेलं आहे. सर्व गुरुबंधू माता भगिनींनी जागेवरून दर्शन घेतलं तरी चालेल. सर्वांना नम्र विनंती आहे, सर्वांनी जागे सुरुवात झाली.